आता मला वाटतं याला थोडं गार होऊ द्यावं लागेल ना. हो, हा आपल्याला गार करावा लागेल, तरच तो अंड्यात भरायला सोपा पडेल. नाहीतर आपल्या हाताला Yes, चटके चटके बसतील. बसतील. ठीक आहे, पण मला एक सांगा, Yes. आता अंड्यामध्ये भरायचं म्हणजे बॉइल्ड एग आपण घेतलेला आहे, हा. त्याला आधी आपल्याला पोखरून घ्यायला लागेल का थोडं? नाही, तर त्याला आपण मुद्दामून मी म्हणजे भरल्या वांग्याची सिमिलरिटी सारखी द्यायची म्हणून वांगी कशी आपण स्लिट करतो हो, तशीच अंडी सुद्धा आपल्याला स्लिट फक्त करायची. चिरायचंय, चिरायची, आतून त्याला पोकळ नाही आतून करायचं. पोकळ नाही करायचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, खिमा तयार झालाय, हो, आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करून झाकण झाकण ठेवून तो त्याला वाफेवर ठेवूया. जरा खिम्याला विश्रांती देऊ येस. आणि इकडे अंडी आपण अंडी. चिरण्याचं काम करू. येस. अंड्याला पण ना 2 बाजू असतात, एक थोडी निमुळती आणि एक थोडी ब्रॉड. हम्म, साधारण जी ब्रॉड बेस इकडनं घ्या म्हणजे मसाला भरायला बरं पडेल. हम्म. ओके, तर एवढं मन लावून मी अंड्याकडे कधी पाहिलंच नाही हो. त्याच्या 2 बाजू, एक ब्रॉड आणि एक निमुळती वगैरे. प्रॅक्टिस करता करता मग ते आलं. नाईस. मी आधी सगळ्या अंड्याला स्लिट करून घेते घ्या घ्या आणि मग आपण त्याच्यात मसाला भरूया. घ्या. चिरा पाडताय का? चिरा पाडते त्याला. आता अर्धच अंड आपल्याला हे करायचंय, अख्खं केलं तर ते तुटेल. ठीक आहे. तुटलं तरी काही हरकत नाही, आपण असं छान मसाला भरून ते नाजूक हाताने बसवू शकतो. ठीक आहे, तोपर्यंत मी एका वाटीत मसाला काढून घेऊ का, येस, मी जो तुम्हाला तुम्हाला भरता येईल? येस, थँक्यू. मी माझ्या परीने शक्य तितकी सगळी मदत करेन. तर आपण नुसता मसाला सुद्धा सगळ्याच्या सगळा भरू शकतो. हं. आणि स्टार्टर्स म्हणून ही भरलेली अंडी खाऊ शकतो किंवा तुम्ही म्हणाल तसं मुलांना संध्याकाळच्या खाऊसाठी देऊ शकतो. हं. पण मेन डिश म्हणून खायचं असेल, मेन कोर्स म्हणून, तर थोडा मसाला पॅनमध्ये ठेवा, थोडा काढून घेऊन भरा, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. ठीक आहे. तर ही वांग्यासारखी अंडी मी स्लिट केली आणि नाजूक हाताने आपण ह्याच्यात खिमा भरायचा आहे. आणि थोडंसं अंड असं दाबूया म्हणजे त्याचं फिलिंग बाहेर येणार नाही. एखादा अंड जरी तुटलं ना तरी आपण तो मसाला भरून हलक्या हाताने दाबलं तरी ते बसून जातं. ठीक आहे. पण हे मात्र तुम्ही मगाशी बोलताना जे म्हणाला ते अगदी परफेक्ट आहे की तुम्हाला नाजूक हातांनी भरायला लागेल. एकतर ते अंड, त्यात ते उकडलेलं, त्यात हो. भरायचा आहे खिमा, हो. आधीच ते थोडस स्पॉन्जी लुसलुशीत लुसलुशीत असतं, असतं. हो की नाही? तर हे Yes. करताना तुम्हाला थोडंसं हलक्या हाताने करायला लागेल, धसमुसळेपणा करून काही चालणार नाही. काय हो देविकाजी? येस. आणि मी म्हणलं तसं समजा तुटलंच तर मग जरा ते असं पॅचवर्क Press करून करा आणि घ्यायचं. बसवा आणि नंतर ते आपल्याला बरं, मुळात छान रेसिपी करताना अंड तुटू नये हा काही नियमच नाहीये, चव लागण्याची चव मतलब लागण्याचे आहे. मतलब आहे. Yes. आता काय करायचंय? आता आपली अंडी भरून झालेली आहेत. हं. आता जो खिमा आपण थोडा पॅन मध्ये ठेवलाय हं. तो परत थोडासा गरम करून घेऊ आपण गॅसवर. बरं, आणि त्याच्यात अंडी ठेवून द्यायची. त्याच्यात अंडी ठेवूया, उरलेला खिमा पण घालूया. एकदम कमी करा गॅस. नाजूक हाताने आपण याच्यात अंडी ठेवूया. मस्त, तंदुरुस्त, जबरदस्त, छान, आणि वरला कोथिंबीर घालू. मस्त, फार छान. मग काजू लावू. वा 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 वा.